नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना दुचाकी रॅलीद्वारे अभिवादन। पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट। अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 326व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर ते शनिवारवाडा अशी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये सहभागी होत श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्वाला अभिवादन केले। शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली। भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि जयघोषांनी रॅलीचा संपूर्ण मार्ग उत्साहाने भरून गेला आणि मराठा साम्राज्याचा दरारा दूरवर निर्माण करणाऱ्या आणि आपल्या युद्ध कौशल्याने इतिहासात अजरामर ठरलेल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरण या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले। त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाची आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे। यावेळी पेशवे वंशज श्री पुष्कर पेशवा, आमदार श्री हेमंत रासने, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी, सिनेकलाकार श्री ज्ञानेश्वर ओढेकर, श्री सुनील गोडबोले, नगरसेवक श्री कुणाल टिळक, नगरसेविका सौ मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर यांच्यासह विविध मान्यवर, आयोजक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी, प्रसाद गिजरे, अध्यक्ष उद्योजकता विकास आघाडी कमलेश जोशी, अभिनव पाठक, राहुल जोशी, वेदिका सदावर्ते, उपाध्यक्षा महिला आघाडी अक्षय जोशी, अनिरुद्ध पळशीकर, अश्विनी कौसडीकर, अध्यक्ष सोशल मीडिया देवश्री बोधनी, सुरेश कुलकर्णी, यामिनी मटकरी, सुहास पानसरे, हेमंत कासाडेकर, हेमंत कासखेडीकर व अनेक पदाधिकारी आवर्जून सहभागी झाले व हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला। संस्था आहे, बोर्ड आहे, अमृत संस्थेच्या वतीने पेशवे त्यासाठी अनेक गोष्टी त्यांच्या रील्स बनवणे असेल, निबंध स्पर्धा असेल, अशा अनेक गोष्टी साहित्याच्या। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।